जिल्हा पथकाची अवैध डिझेल साठा प्रकरणी महसूल व पोलिसांची संयुक्त कारवाई। 1.55 लाखांचा मुद्देमाल जप्त। अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावाजवळ तापी नदीपात्र परिसरात अवैधरित्या साठवून ठेवण्यात आलेल्या डिझेलच्या साठ्यावर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणावर डिझेल जप्त केले आहे। दिनांक 27 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 3:30 वाजेच्या सुमारास महसूल व पोलीस विभागाचे संयुक्त पथक घटनास्थळी दाखल झाले। जिल्हाधिकारी जळगाव रेहान घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनातून या पथकामध्ये उपविभागीय दंडाधिकारी मयूर शिंगळे, तहसीलदार सुराणा, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, चोपडा विभाग पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मंडळ अधिकारी कल्याणी पाटील तसेच ग्राम महसूल अधिकारी पवन शिंगारे यांचा समावेश होता। पथकाने तापी नदी काठावरील वाळू डेपो परिसराची तपासणी केली असता तेथे प्लास्टिकच्या ड्रममध्ये डिझेल साठवून ठेवलेले आढळून आले। त्यानंतर पंचाच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला। तपासणी दरम्यान विविध ड्रममध्ये एकूण अंदाजे 1,04,070 डिझेल साठा आढळला। जप्त करण्यात आलेल्या डिझेलचा तपशील पुढील प्रमाणे आहे। 200 लिटर क्षमतेच्या 7 प्लास्टिक ड्रममध्ये एकूण 1400 लिटर डिझेल, किंमत 1,42,800। 200 लिटर क्षमतेच्या 2 ड्रममध्ये प्रत्येकी 50 लिटर प्रमाणे एकूण 100 लिटर डिझेल, किंमत रुपये 10,200। 200 लिटर क्षमतेच्या एका ड्रममध्ये 20 लिटर डिझेल, किंमत 2,040। एकूण जप्त मुद्देमाल 1,55,040। चौकशी दरम्यान संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींनी हा डिझेल साठा अमळनेर येथील गिरीश तुळशीदास बेलदार यांचा असल्याचे सांगितले। प्राथमिक तपासात सदर साठा बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले। महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तो अमळनेर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आला आहे। साठवणूक केल्याप्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कलम 3 व 7 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 287 व 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। प्रशासनाकडून अवैध इंधन साठवणूक, काळाबाजार तसेच वाळू व्यवसायाशी संबंधित गैरप्रकारांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आहे। जिल्ह्यात एकीकडे इंधनाची टंचाई भासत असताना इकडे मात्र वाळू माफियांना मोठ्या प्रमाणावर डिझेल पुरवला जात आहे। याकडे मात्र प्रशासन गांभीर्याने पाहत नाही। यातच अमळनेर तालुक्यातील सावखेडा तापी नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात वाळूचा सुरू असताना दिसून आला। यात जिल्हा प्रशासनासह प्रशासन नदीपात्रातून उतरून मोठी कारवाई करण्यात आली। त्या डिझेलचा साठा आढळून आला व मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचं आढळलं। डंपर, पोकलेन, बोटीस यासह लाख रुपयांचे साहित्य जमा करण्यात आले। या कारवाईने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे। जळगाव जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की इंधनाचा काळाबाजार करणाऱ्या नागरिकांनी माहिती देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। तापी नदीच्या पात्रामध्ये सावखेडा गावाच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी अवैध वाळूचं होत आहे आणि त्या ठिकाणी काही डिझेलचा साठा केलेला आहे अशी माहिती आमची पोलीस अधीक्षक जळगावची त्यांना मिळाली होती। त्याप्रमाणे साहेबांनी आम्हाला आदेश दिला त्या ठिकाणी जाऊन छापा मारा। त्याप्रमाणे मी स्वतः आणि आपल्या चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आणि स्टाफ असे म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी जवळपास पोकलेन मशीनच्या साहाय्यानं वाळूचा उत्खनन होत होतं। काही यांत्रिक बोटी त्यांनी तयार केलेल्या आहेत सक्शन करून, त्या साहाय्यानं पण उत्खनन चालू होतं। बरेचसे त्या ठिकाणी मोठ्या गाड्या, डंपर चालू होतं। त्या ठिकाणी आम्हाला डिझेलचा साठा केलेला पण दिसून आला। तर 2 टप्प्यात ती कारवाई झाली। एक म्हणजे जे काही बेकायदेशीररित्या ते डिझेलचा साठा केला त्याच्याबद्दल अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायद्याखाली आम्ही वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे आणि वाळू उत्खनन जे बेकायदेशीर होत होतं त्या अनुषंगानं सध्या तहसीलदार आंबळे आणि हे कारवाई करत आहे। काही मुद्देमाल वगैरे जप्त केलेले आणि कुणाला काही त्या ताब्यात अटक करण्यात आली? साधारण त्या ठिकाणावर आम्ही 10 पोकलेन मशीन, 13 सक्शन करणाऱ्या बोटी आणि 6 ते 7 अशी मोठी डंपर असा त्या ठिकाणी आम्ही तहसीलदार आंबळे यांनी तो मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्याची दंडात्मक कारवाई करायची प्रक्रिया सुरू आहे।